नमस्कार मंडळी, सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत आहे। पार्ट 1 तर तुम्ही पाहिलाच असेल, तर व्लॉगचा हा पार्ट दुसरा आहे म्हणजे पार्ट 2, जिथे आपण आलेलो आहोत जेजुरीला। तर आई माऊली तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी आपण जेजुरीला पोहोचलोय। रात्रीच पोहोचलो होतो आणि इथे 2 वाजता म्हणजे मध्यरात्री 2 वाजता आम्ही दर्शनाला आलोय। ज्या रात्री आम्ही पोहोचलो त्याच रात्री जेवण वगैरे करून अंघोळ करून आम्ही डायरेक्ट दर्शनाला आलोय। मला श्रेया आणि हर्षला दर्शन द्यायचंच होतं म्हणजे एकदम जवळून, आणि सगळ्यांसोबत ते पॉसिबल नव्हतं कारण आमचं अभिषेक होतं आणि त्यावेळेला खूप गर्दी वगैरे असते। पण मला त्या दोघांना दर्शन द्यायचं होतं म्हणून मी ठरवलंच होतं की रात्री जाणार। आणि मला साथ देण्यासाठी उर्मिला काकू आणि सुजाता काकूसुद्धा माझ्यासोबत आल्या आणि आम्ही मनसोक्त दर्शन घेतलं आहे। तुम्ही बघू शकता तेवढी गर्दी नाही आहे। तुम्हालासुद्धा जर गर्दी नको हवी असेल तर अशा वेळेला जाऊन दर्शन घ्यावं। दर्शन वगैरे छानपैकी घेतला, पण जास्ती कॅमेरा अलाउड नव्हतं म्हणून आम्ही फुटेज काय घेतलं नाही। दर्शन झाल्यानंतर बाहेर आम्ही आरामात बसलोय सगळ्यांना बघत। तर झालं आमचं दर्शन छान झालं। पहाटे ना रात्रीच आम्ही 2 वाजता इथे दर्शनाला आलो। अभिषेक करणार आहोत सकाळी, त्याच्यामध्ये श्रेया आणि हर्ष थोडंसं आधार कार्डचं थोडंसं कन्फ्युजन झालं म्हणून ते दोघे नाही आहेत, म्हणून विचार केला की मिडनाईटला जाऊन दर्शन घ्यायचं। आणि जर तुम्हाला मनसोक्त दर्शन हवं असेल तर 2-3च्या दरम्यान येऊन इथे दर्शन घ्या, कारण पहाटे 5 वाजल्यापासनं भयंकर गर्दी असते। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या। VIP पास असतो ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर असे खूप सारे ऑप्शन्स आहेत। सो जेव्हा कधी येणार ते सगळ्यांची काळजी घ्यावी। आणि पण मस्त झालं दर्शन। काकू कसं झालं दर्शन? खूप छान, खूप मस्त झालं। म्हणजे ओटी घेऊनच आम्ही आलो आणि मनासारखं झालं। कसं होतं दर्शन? छान होतं। आपण निघूया, मस्त चहा वगैरे पिऊया बाहेर पडल्यानंतर चहा वगैरे प्यायलो आम्ही आणि त्यानंतर काकूना चुडा भरायचा होता। तर काकूनी भरलं, मी सुद्धा थोड्याशा बांगड्या चढवल्या। आमच्याकडे भरपूरचं वेळ होतं कारण एकदम आता पहाट झाली आहे आणि काही गर्दी वगैरे काही नाही आहे, म्हणून थोडंसं फिरलो आम्ही, सगळं बघितलं सगळीकडे आणि थोडा वेळ इथे बसलो आणि त्यानंतर परत हॉटेलला गेलो आणि 6:30 वाजता पुन्हा सगळ्यांसोबत आम्ही देवळात आलो। आणि जसं की देव घेऊनच आलो आहे, तर तुम्ही बघू शकता संपूर्ण म्हात्रे कुटुंब सध्या सोबत आहे। 2 रात्री तर मी झोपलेच नव्हते। आदल्या रात्री जेव्हा निघायचं होतं घरातून तेव्हा तयारीसाठी, कारण पहाटे 6 वाजता निघायचं होतं, नंतर देवळात येण्यासाठी सुद्धा मी रात्री झोपलेले नव्हते आणि सकाळी सगळ्यांसोबत पुन्हा देवळात आली आहे। तर असा हा आई माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जो उत्सुकता मनात होती किंवा आहे म्हणा, तर ती अशीच राहणार आहे। तुम्ही गर्दी बघू शकता। सकाळचे जवळजवळ आत्ता 9 वाजल्यात, म्हणजे 2 तास आम्ही लाईनीमध्ये उभे होतो, म्हणजे अभिषेकच्या लाईनमध्ये। तर सगळं वगैरे झालं, आता आमचा अभिषेकसुद्धा झाला आणि संपूर्ण म्हात्रे कुटुंब आता एकत्र एक फोटो काढणार आहे। सगळ्यांनी आम्ही मस्त फोटो वगैरे काढले। जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तिकडे तुम्हाला स्टोरी दिसलीच असेल काही दिवसापूर्वी, माझे फोटोज किंवा जे छोटे छोटे रील्स आम्ही अपलोड केले होते। तर ते सगळं काय केल्यानंतर पुन्हा आम्ही हॉटेलकडे निघालो आहेत। ज्यांना खरेदी करायची त्यांनी खरेदी केली, कारण आता इथून आम्ही निघणार आहोत पंढरपूरला। तर तुळजाभवानीला बाय बाय करत आम्ही निघालो हॉटेलकडे आणि हॉटेलवर पोचल्या तिथे मिसळ पावसुद्धा तयार होती आमच्यासाठी। नाश्ता वगैरे केला आणि परत सुरू झालं आमचा बसचा प्रवास। विचार केला होता की तुळजापूर केल्यानंतर अक्कलकोट तरी करावं, पण एवढी गर्दी होती आणि बऱ्याच वेळा मला लाईनीमध्ये उभं राहावं लागलं, म्हणून अक्कलकोट आम्ही कॅन्सल केलं आणि डायरेक्ट पोचलो आम्ही पंढरपूरला। आणि तुम्हाला वाटत असेल की पंढरपूर रिकामं असेल, तर बिलकुल नाही, चक्क भरलं होतं, गच्च भरलं होतं। आणि आम्ही फक्त म्हणजे इथं पिंटू फोन करून जुगाड करत होता का कसं बसं आम्हाला आतमध्ये एंट्री मिळावी, मुखदर्शन तरी व्हावं। चरणस्पर्श तर खूपच कठीण होतं, 5-6 तास गेले असते आणि आम्हाला इथून जेजुरीसाठी निघायचं होतं, म्हणून आम्ही फक्त पायथ्याशी दर्शन घेतलं आणि आपली चंद्रभागा नदी जे आहेत तिथे आई माऊलीची म्हणजे नदीची ओटी भरली
दिवा सोडला आणि थोडंसं पंढरपूर फिरलो. खूप वर्ष आधी मी पंढरपूरला आली होती आणि तेव्हासुद्धा माझे दर्शन झाले नव्हते आणि तेव्हापासून अशी चुलबुल लागली होती की मला पंढरपूरला जायचं आहे आणि विठोबाचे दर्शन घ्यायचे आहेत. पण आजसुद्धा तसं पॉसिबल नाही झालं. पण पिंटू जो आहे तो नेहमी कुठेही गेल्यानंतर तो आधी देवाचे दर्शन घेतो. तर इथे काकू लोक वगैरे जेवायला थांबली होती. मी आणि पिंटू फक्त न जेवता आम्ही निघालो, कारण त्याचं म्हणणं म्हणजे पहिले विठोबा आणि नंतर पोटोबा. मग मी पण विचार केला याच्यासोबत गेल्यानंतर दर्शन तर आपले पक्केच होणार आहेत. पण इथे पोचल्यानंतर जसं सांगितलं एवढी प्रचंड गर्दी होती तर फक्त पायथ्याशी आम्ही हात जोडले. पण किती मस्त दिसते टिकली हर्षूने लावले. पिंटू तू पण नाही लावलीस ना? लावू परत. तिथून रिक्षामध्ये निघाल्यानंतर रिक्षावाल्याने आम्हाला विठोबाच्या देवळा शेवटी घेऊनच गेला. कोविडमध्ये मेन देऊळ जे बंद होतं तर सेम प्रतिमा इथे उभारली होती. तिथे सगळेजण येऊन दर्शन घेत होती आणि त्यांचे दर्शन आम्हाला मिळाले. म्हणतात ना, मनात इच्छा असेल तर बाप्पा कुठूनही प्रकट होतात आणि आपल्याला त्यांचं दर्शन देतातच. तसंच झालं. तर मंडळी दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही पुन्हा गाडीजवळ आलो. पण जसं सांगितलं की आम्ही जेवलो नाही, जेवण संपलं होतं म्हणून खाल्ले आम्ही वडापाव खाल्ला तर मग काय पोट भरलंच पाहिजे. तर प्रत्येकी 2-2 वडापाव खाल्ले, पोट भरला आणि मग निघालो आम्ही. प्रवास पुन्हा सुरू झाला आमचा जेजुरीसाठी. तर मंडळी आजचा हा व्लॉग आपण इथेच संपूया आणि पार्ट 3मध्ये आपण बघूया सोन्याची जेजुरी. तोपर्यंत तुम्ही सुद्धा आज आराम करा. पार्ट 1 पाहिला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्कीच पहा. आणि पार्ट 3साठी वाट बघा, कारण उद्या तुम्हाला दाखवणार आहे मी सोन्याची जेजुरी.